आणि यानंतर एक मोठी बातमी सोलापुरातनं आहे। सोलापूरच्या सिद्धेश्वर साखर कारखान्याला मोठी आग लागली आहे। मशिनरीला ही आग लागल्यामुळे ही आग मोठ्या प्रमाणात पसरली आणि अग्निशमन दलाच्या 5 गाड्या सध्या घटनास्थळी रवाना झालेल्या आहेत आणि आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत। सिद्धेश्वर साखर कारखान्याला ही आग लागली आहे आणि सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या मशिनरीला ही आग लागली आहे। 5 गाड्या अग्निशमन दलाच्या सध्या घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत आणि ही आग विझवण्याचं काम सुरू आहे। सोलापुरातली बातमी सिद्धेश्वर साखर कारखान्यात मशिनरीला मोठी आग लागली आणि ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी पोहोचल्यात। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। सोलापुरातल्या सिद्धेश्वर साखर कारखान्याला आग लागल्यामुळे अग्निशमन दलाच्या गाड्या शर्थीचे प्रयत्न करतात आग विझवण्याचे। साखर कारखान्यातल्या मशिनरीला ही आग लागल्याचं कळतंय, परंतु आग नेमकी कशामुळे लागली हे कारण अस्पष्ट आहे। शिवकुमार पाटील आपल्या सोबत आहे। शिवकुमार, सध्याची परिस्थिती काय आहे? ज्ञानदा, सध्या सोलापूर अग्निशमन दलातल्या एकूण 5 गाड्या त्या घटनास्थळी रवाना झालेल्या आहेत। सिद्धेश्वर साखर कारखाना आहे सगळ्यात जुना कारखाना आहे सोलापूर जिल्ह्यातला आणि मशिनरीला आग लागली ही प्राथमिक माहिती आहे, कारण आसपासच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात धुरीचे लोण पसरत चाललेले आहेत आणि मशिनरीला आग नेमकी कशामुळे लागली, ती शॉर्ट सर्किटमुळे लागली का याचा शोधही सुरू आहे। परंतु घटनास्थळावरती कामगारांना अगोदर सगळ्या कामगारांना बाहेर तिथून काढण्यात आलेलं आहे आणि अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस घटनास्थळी दाखल होऊन ही आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत। शिवकुमार, ताजे अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।